हॅलो. तर मग आता आपण सगळं माहिती आहे आपल्याला की आता आलेले आपले एक्झाम 2 दिवसावर की 3 दिवसावर आहे आणि त्यामुळे आता आपल्याला माहित आहे की आता काय केलं पाहिजे म्हणजे मी काय म्हणतोय की आता सध्या अभ्यासाची गरज नाही आहे. हां, जेवढा तुम्ही अभ्यास केला भरपूर झालाय, अजिबात एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही. उगाचच ना लोड नाही घ्यायचा. आता गरज काय आहे, हे दोन दिवस एक तर करंट वाचायचं तर वाचा, आणि दुसरं जे आयोगाचे 5 वर्षाचे पेपर आहेत म्हणजे आय गेस 2019 पासून घ्या, तर ते पेपर क्वेश्चन आणि आन्सर हे नीट बघून काढा. आता बघून काढायचं म्हणजे काय, दृष्टिकोन काय असला पाहिजे त्यासाठी व्हिडिओ केलाय. ठीक आहे. हॅक्स टू इन्क्रीज स्कोर ऑफ राज्यसेवा प्रिलिम्स. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर एक नॉर्मल अभ्यास केलाय तर तुम्हाला 100 मार्क 100% पडणार. हां, 200 पैकी 100 पडणार. आता आपल्याला काय करायचं आहे, हा 100च्या आकड्याला 120 पर्यंत न्यायचा आहे. म्हणजे 20 मार्क आपल्याला प्लस करायचे आहेत. ते आपल्या नॉलेजने येणार का? डेफिनेटली नॉट. नॉलेजनी मार्क्स जास्त, 100 नंतर नॉलेजनी मार्क्स येत नाहीत, तेव्हा आपली बुद्धी शाबूत पाहिजे. त्यासाठी आपण हे केलं. हां, आता हे जे इथं जे हे करायला लागलोय लिहिलंय ते जर मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करेन. कुठलाही जेव्हा तुम्ही PYQ घेणार तो PYQचा पेपर देण्याआधी जरी पार्ट असले देण्याआधी ही PDF वाचायची आणि मग तुम्ही द्या. मी तुम्हाला सांगतो तुमचं एक लॉजिक डेव्हलप होईल. हां, त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे आपण. आणि जर केले हे जे रूल्स लिहिले आहेत हे आपला पार्ट आधी मी केला आहे. तो जो व्हिडिओ आहे तो 100% आधी बघून घ्या. त्याला आय गेस आहे 20-25 काहीतरी हजार व्ह्यूज आहेत आणि तो चांगला एकदम हिट गेला आहे. आणि तो व्हिडिओची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करेन. ठीक आहे, ते एक झालं. आता हे जे आहे हे आता मी वाचतो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर आपण 2024ला जो आपला रिसेंटली राज्यसेवेचा पेपर झालाय त्यामध्ये आपण घेतले. हां, म्हणजे ते सगळे रेफरन्सेस घेतलेत आपण, ते सगळे क्वेश्चन्स घेतलेत. आणि मी तुम्हाला सांगतो एकूण बरोबर 24 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुम्ही सांगा ट्रिक्सच्या माध्यमातून आपण विदाऊट एनी नॉलेज किंवा विदाऊट एनी एक्स्ट्रा नॉलेज, बेसिक नॉलेजने 24 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतोय. 24 म्हणजे केवढे झाले? ठीक आहे, ते आता आपण बघायचं. पहिला आता वाचून काय, ऑल ऑफ दिस इज द अल्टिमेट ऑप्शन. तुम्हाला सांगतो की मला माहिती आहे की खूप जण UPSCचं प्रिपरेशन करत असणार, तिथनं MPSCचा पेपर द्यायला आले आहेत. मी मित्र पण म्हणला दिल्लीवरनं काय मुलं मुली आलेत, चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवा, UPSCचं PYQ वेगळे आहेत, MPSCचे PYQ वेगळे आहेत. आता MPSCचा जो पेपर सेटर असतो ते कोण असतात, तर एक जे PhD त्यांनी झालेले जे लोक असतात, ज्यांना 20-25 वर्षाचा युनिव्हर्सिटी एक्सपिरियन्स असतो त्यांनी असतात. त्यांनी आयोग त्यांच्याकडे पेपर पाठवतं आणि म्हणतं की तुम्ही पेपर सेट करा म्हणल्यावर माणूस काय म्हणतो की मला तुमचा पॅटर्न माहीत नाही. मग आयोग काय म्हणतो, हे घ्या PYQ आणि त्या रेफरन्सनी पेपर बनतो. त्यामुळं जो प्रत्येकाला वाटतं आता ऑल ऑफ दिसचा ट्रेंड नाही आहे, ट्रेंड चेंज होणार, ट्रेंड चेंज होत नाही. मी 2021ला पहिली हे दिलेली तेव्हापासून बघतो ट्रेंड चेंज होत नाही. प्रत्येक जण म्हणतात पुढच्या वर्षी ट्रेंड, ह्या वर्षी ट्रेंड चेंज झाला तर काय होत नाही, होणार नाही. ठीक आहे, रेफरन्स दिला कसं बनवतात. ठीक आहे, पहिलं बघा, ऑल ऑफ दिस इज द अल्टिमेट ऑप्शन. ऑल ऑफ दिस दिसलं की डोळे झाकून मारायचं. एक लक्षात ठेवा, ही नॉलेजपेक्षा आपण शातीर केवढा, आपण स्मार्ट केवढा आहे त्याची ही परीक्षा आहे. राईट, तिथं एक्सेप्ट पण लिहिलंय. एक्सेप्ट पॉलिटी एक विषय आहे आणि करंट अफेअर पण ठीकठाक म्हणता येईल, ज्याला तुम्हाला खरं नॉलेज लागणार आहे. तिथं उगाच ट्रिक्स चालणार नाहीत. पॉलिटीला जेव्हा ऑल ऑफ दिस असतं अजिबात मारू नका, त्यांनी मुद्दामून फसवतात. बाकी कुठल्याही ह्याला ऑल ऑफ दिस असतं. अजून दिले की 2 कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. डायरेक्ट तिथं लिहिलंय की असं लिहिलंय की त्यांनी त्याचा खून केलेला आणि दुसऱ्या ह्याच्यात लिहिले की त्यांनी खून केला नाही आणि तुम्ही ऑल ऑफ दिस करताय, कसं चालेल ना? साधी गोष्ट आहे. त्यामुळं तसं नाही, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. ठीक आहे, ते आता बघा, इफ नॉट ऑल ऑफ दिस हा जर ऑप्शन नसेल तर आपण काय करणार, आपण सर्वसमावेशक ऑप्शन बघायचा. कळालं? सर्वसमावेशक ऑप्शन तो आपण बघू. हे बघा, लॉक फॉर ऑप्शन विथ मोर इन्क्लुजन. सगळं जे लिहिलंय आपण ते 2024चे सगळे हे घेतलेत, आरामात तुम्ही नाही का बिंदास राहा, होईल. सी वेन आस्क्ड चूज द इनकरेक्ट वन. जर आता काही वेळी असते की वरीलपैकी जे कुठलं चूक आहे ते ओळखा, त्यामध्ये नन ऑफ दिस बघायचं. बरोबर, पॉझिटिव्ह असलं तर ऑल ऑफ दिस, नेगेटिव्ह असलं तर नन ऑफ दिस. सिम्पल. अजून बघा, इफ क्वेश्चन इज आउट ऑफ द बॉक्स मार्क ऑल ऑफ दिस. काय एक थेअरीज येतात, काय एकदम मोठे शास्त्रज्ञांचं येतंय. असं आलं, एकदा वाचायचे स्टेटमेंट्स बघायचे की कॉन्ट्राडिक्टरी आहेत का, नसले ऑल ऑफ दिस मारायचं, विषय कट. हां, ट्रस्ट मी, तुमचे मार्क खूप बूस्ट होतील. आणि देत आहे बघा, फॉर इको अँड सायन्स लुक फॉर ऑप्शन्स विथ मोर प्रिसिशन. काही वेळी असतं सायन्स आणि इकोमध्ये काही वेळी आपले ग्रोथ रेट विचारतात, काही वेळी आपलं एनर्जीचं काही ना काहीतरी असते. सी ऑप्शन हे बघा दिले, ऑप्शन ए काय आहे 4 मीटर पर सेकंड आहे, ऑप्शन बी 4.17 आहे मीटर पर सेकंड. मग आपण असे काय करणार, जास्त प्रिसाईज कुठला दिलाय तो, तर ऑप्शन बी टिक करणार. ठीक आहे. सी आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, दिस इज MPSC नॉट UPSC एक्झामिनर सेट्स सांगितलं, ते आत्ताच सांगितलं. ठीक आहे, आता आपण प्रॅक्टिकल यूज बघूया. ठीक आहे, की हे लागू कसं होणार आहे. ठीक आहे, चला पहिला बघू.
वेअर ट्रिक्स वर्क. हां, आय डोंट नो किती आहेत, पण सांगतो तुम्हाला. बघा ट्रिक्स. आता आहे बघा, हा जो प्रश्न आहे हा कुठं आलाय प्रश्न, हा आलाय आपला 2024चा जो राज्यसेवेचा प्रिलिमचा पेपर झाला त्यात. आता काय दिले, आयडेंटिफाय द रॉंग पेअर्स. ठीक आहे, चुकीच्या जोडा ओळखा. पहिल्यांदा प्रश्न वाचायचा, उगाच डायरेक्ट घुसायचं नाही. आता मी प्रश्न वाचला, चुकीच्या जोडा ओळखा. त्यातनं मी आता प्रश्न वाचायला लागलोय. अब्दुल समद प्रसिद्ध चित्रकार, तख्ते ताऊस मयूर सिंहासन. हा प्रश्न एक नॉर्मल अभ्यास करणाऱ्या जो व्यक्ती आहे त्याला येऊ शकतो का? डेफिनेटली नॉट. ठीक आहे, हे बघा आपल्याला काय महात्मा गांधी यांच्याबद्दल विचारलं, सगळं आलं पाहिजे, बरोबर. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विचारलं, सगळं आलं पाहिजे. पण हा प्रश्न काय आहे, हा कदाचित एक्झामिनरने खूपच वेगळा सेट केलाय. लोक काय करतात, सोडून देतात. त्यावर पण एक व्हिडिओ करतो, 100 पैकी 100 मारून यायचं, 95+ तर अटेम्प्ट असलेच पाहिजे. हां, ते तुम्हाला गणित दाखवतो की जो जास्त अटेम्प्ट करतो तो पास होतो. करायलाच लागतं डेफिनेटली. हां, कुठल्याही ओल्ड प्लेअरला विचार, आउट ऑफ ऑर्डर अटेम्प्ट असतो, काय पण असतो. ठीक आहे, जाऊ दे. आयडेंटिफाय रॉंग. आता मी प्रश्न वाचला, मला कळालं की ट्रेडिशनल प्रश्न नाही. मग मी ऑप्शन्स बघितले. ठीक आहे, बघा ऑप्शन एक काय आहे, फक्त सी. दुसरं 2 ऑप्शन आहेत. मी आपली ट्रिक काय आहे की जर ऑल ऑफ दीज असलं तर हे, चुकीचं विचारलं तर नन ऑफ दीज आहे का, नाही. चुकीची पेर विचारली आहे, मग आपण काय करणार की फक्त एकच चुकीचे असं समजणार. म्हणून ऑप्शन आपण हे बघा, अरे माऊस आहे नाही बघा, म्हणून आपण काय केलं, ऑप्शन सीला टिक केलं. का? कारण आपण काय करणार की आयोग कधी पण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह देतं. आणि खरंच आहे बघा, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. हे उत्तर रॉंग आहे. आता काय रॉंग आहे मला माहित नाही, बट मी तसं सॉल्व्ह केलेला. हे झालं सी. आता बघा, आता अन्न सुरक्षामध्ये खालील ह्यांचा समावेश आहे. बघा, फूड सिक्युरिटी इन्क्लूड्स फॉलोइंग स्टेजेस. आता हा प्रश्न आहे. आता नॉर्मली आपण वाचणार आहे बघा, हे आहे बरोबर, हे बरोबर आहे. ठीक आहे, आणि बघा एंडचा जो ऑप्शन दिला आहे त्यामध्ये काय आहे, तर हे जे ABC आहे हे पण इन्क्लुडेड आहे आणि खालचं पण इन्क्लुडेड आहे. अशा वेळी काय जण ओव्हर स्मार्ट लोक काय करतात, ह्याला फक्त डी म्हणून करतात. पण जेव्हा तू फक्त डी टिक करतोस, ह्याचा अर्थ तू असं म्हणतोयस की ए चुकीचं आहे. जर ए चुकीचं झालं तर हे जे पहिलं सेंटेन्स आहे हे चुकीचं होणार ना, राईट. आणि तो ऑप्शन पण आहे. जर ऑल ऑफ दिस ऑप्शन नसता तर तू 100% केवळ ड ला गेला असता, पण आहे त्यामुळं ABCD केलं पाहिजे, राईट. आधी त्यातून इकोचा प्रश्न आहे म्हणलं, पॉलिटीचा प्रश्न आला तर विचार करायचा नाही, डायरेक्ट मारून द्यायचं. मी तुम्हाला सांगतोय. आणि हे एकदम भारी ट्रिक्स आहेत. तुम्ही हे बघा कसं आहे माहिती आहे का, आता उद्या जेव्हा पेपर होईल, पेपर झाल्यानंतर प्रत्येक जण टाकणार. ते कसं झालं की डाव झाल्यानंतर म्हणायचं अशी ट्रिक लागू होती. मी त्याच्या आधी सांगतोय 100% लागू होतं. 2024चा पेपर आहे. हे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंटेन्सिव्ह सबस्टेन्सिव्ह. हे आता पहिल्यांदा मी काय बघितलं, नॉट आहे. मग मी काय बघणार की सगळ्यात कमी ऑप्शन्स कुठले आहेत, तर हे बघा एक C आणि A. आता हे आहे कमी, असं बघितलं. मी सॉल्व्ह करतच नाही, राईट. पेपर आपण सॉल्व्ह करतच नाही, आपण नॉलेजला जातच नाही. मग आता मी A आणि C फक्त 2 वाचणार. आपल्याला काय विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक विचारले. इंटेन्सिव्ह सबस्टेन्सिव्ह ॲग्रिकल्चर, मला या शब्दाचा अर्थ माहीत नाही, पण इथं काय म्हणते इंटेन्स कल्टिवेशन असणार. आता साधी गोष्ट आहे ना, म्हणजे कळलं. आता मी म्हणतोय की राईट AC1 पुणे, आणि खाली जर पुणे येतंय, पुणे म्हणजे ते करेक्ट असणार. म्हणजे इंटेन्सिव्ह शब्द आलाय आणि इथं पण इंटेन्सिव्ह कल्टिवेशन आहे असं दिलंय, तर हे रॉंग थोडे असणार. म्हणजे हे करेक्ट आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला, कारण विच ऑफ द रॉंग विचारले. आणि आता बघा 2, 3 आणि 4 आपण काय म्हणलं की जे मिनिमम आहे ते घ्यायचं, त्यामुळं C. नॉलेजनी तर होऊ शकतोय, पण विदाऊट नॉलेज म्हणतोय मी कसं करायचं. ठीक आहे, हे झालं. पुढचं बघू आता पण. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेडिमेंटरी रॉक. ठीक आहे, तुम्ही मराठीमध्ये पण वाचू शकता. आपल्याला नाही दिलंय, म्हणजे काय आपल्याला सांगितलं की ह्या 4 पैकी एक ऑप्शन 100% चुकीचं आहे. ठीक आहे, आपल्याला एवढं कळालं. मग आता आपण काय बघणार, आता आपण बघणार की इथं कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्सेस आहेत का. हे बघा, ऑप्शन नंबर 2 काय आहे, द रॉक्स आर ह्यूज अँड हार्ड, रॉक्स आर सॉफ्ट अँड दे वेअर आउट क्विकली. अरे ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 हे डायरेक्ट काय म्हणायला लागले आहेत, हे म्हणायला लागले आहेत की बाबा, म्हणजे एक म्हणतो इन, एक म्हणतोय आउट. म्हणजे ऑप्शन आपलं 2 किंवा 4 मध्ये उत्तर असणार. मी सांगतोय वे ऑफ थिंकिंग. मग आपण लगेच शोधायचं नाही, आपण ह्याचा अर्थ काय, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 हे करेक्ट आहेत. हां, स्वतःला म्हणायचं ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3 हे करेक्ट आहेत. मग आता मी ऑप्शन A वाचणार. काय आहे, सी. पार्टिकल्स ऑफ मेनी साइजेस आर ऑर्गनाइज्ड इन अ सिंगल रॉक लेअर आणि फॉसिल्स आर मेनली फाउंड इन दीज रॉक्स. आता हे आणि हे बरोबर आहे. पार्टिकल्स दिले, एवढं हे दिले, राईट, बरोबर. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की ह्याच्यावरनं जर माहीत नसलं, लॉजिकने आपल्याला दिसतंय की हे पण करेक्ट असणार, कारण रॉक ऑर सॉफ्ट, कारण पार्टिकल्स बनलेत. ठीक आहे, त्यामुळे हे जो उत्तर हे आहे. रॉक्स आर ह्यूज अँड हार्ड नसतं. मला माहिती आहे नॉलेजने आपण करू शकतो, पण नॉलेज नसलं, वे ऑफ थिंकिंग म्हणतोय. आणि ही जेव्हा तुमची थिंकिंग डेव्हलप होणार, इतके मार्क्स बूस्ट होणार, तुमचे इतके मार्क्स बूस्ट होणार तुम्हाला. आणि काय कळणार आपल्याला, कुठल्याही क्वेश्चनला टॅकल करायला आपण शिकणार. ठीक आहे, आणि म्हणलं लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले टॅकल करायचं, एक्झाममध्ये क्वेश्चनला टॅकल करायचं, शस्त्र टाकायचे नाहीत.
ठीक आहे. आता बघा येस ट्रिक्स बघ सी महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे जलप्रणाली आढळते. असू शकतं ऑल ऑफ दिस आहे म्हणलं की आधी इथं जायचं आणि मग बघायचं नसू शकतं का. तुम्ही सांगा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर अख्ख्या छोटंसं म्हणजे काय म्हणू आपण कोल्हापूरचं चंदगडमध्ये छोट्याशा इथं जरी असलं असू शकते ना, काही असू शकते. त्यामुळं ऑल ऑफ दिस. ठीक आहे, कळालं ना मला काय म्हणायचं. ठीक आहे. आता बघा खाली बघा आता 2011 हे आहे, वाचून घ्या. हां आता तुम्ही सांगा की हे जे दिले 5वा क्रमांक, मला पण मान्य खूप जण काय म्हणणार अरे कदाचित 6वा क्रमांक असू शकतो. डेफिनेटली, पण मला तेच म्हणायचं आहे की बाळ ही UPSC नाही आहे. UPSCला जेव्हा लोकांनी पॅटर्न डिकोड केला तेव्हा त्याचं पॅटर्न बदलला. MPSC डिकोड होत नाही मला माहिती नाही, पॅटर्न तर बदलत नाही. राईट, माहीत नाही आहे ऑल ऑफ दिस द्या. आणि मी काय म्हणतोय, मी जे तुम्हाला ट्रिक सांगायला लागलोय 8 पैकी ना 7 तर बरोबर येतील. एक जरी चुकलं तरी तुम्हाला फायदाच आहे. जर नॉर्मली जो माणूस सोडून येणार तसं तुम्ही चुका करू नका. राईट, ऑल ऑफ दिस यायचं उत्तर सी. आणि तुम्हाला हे कळेल, हे बघितलं तुम्हाला कळेल की जरी माहीत नाहीये तरी पण आपण कसं टॅकल करायचं. 3 आता बघा थ्रू विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर द फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्राम इज इम्प्लिमेंटेड इफेक्टिव्हली. आपल्याला क्वेश्चनमध्ये बघितलं ऑल ऑफ दिस आहे का, नाही आहे. ठीक आहे, मग मी काय बघणार, सर्वसमावेशक ऑप्शन बघणार, म्हणजे ऑप्शन हा उडवला. ठीक आहे, आता मी क्वेश्चन वाचणार. आपल्याला काय फिशरीज डेव्हलपमेंट प्रोग्राम बद्दल दिले. ठीक आहे, द फिशरीज सर्वे ऑफ इंडिया बर, नॅशनल फिशरीज बर, डेव्हलपमेंट ऑफ फिशरीज बर, मीट मार्केट चायला मटणं कुठनं आलीत. साधी गोष्ट आहे ना, इथं गोष्टी सुरू माश्याच्या मच्छीचं सुरू आहे आणि डायरेक्ट मटणं आलीत, शक्य नाही ना. कळालं का. आणि जर ऑल ऑफ दिस असतं तर मी पर्सनली ABCDला गेलो असतो. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग आन्सर इथं काय पण असू दे, मी जास्त विचार नसता केला. नाही आहे आपल्याला. बघा हे बघा ABD आणि ABC म्हणजे एक तर राईट तसं करू शकतोय. राईट, चुकलं हे माझं, म्हणजे ते वे ऑफ थिंकिंग. म्हणजे बघा A आणि B हे करेक्टच आहेत. माझी हे वाचायचं आणि त्यावरनं रेफरन्स लागतो की C पण करेक्ट आहे. राईट, ठीक आहे. आता बघा आता कोल इज फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेस इन चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. एवढं थोडी कोणाला माहीत असणार आहे. मी पण बघितलं, माझं पहिलं असते ऑल ऑफ दिस आहे का नाही. बरं, मग म्हणलं ठीक आहे, आपल्या पॉझिटिव्ह विचारले, उडवला. आता म्हणलं मला एक तर बघा काय BCD किंवा ABC, म्हणजे एक तर Aला बाहेर काढायचं, नाहीतर एक तर Dला बाहेर काढायचं. मग म्हणलं काय करूया. ठीक आहे म्हणलं ABC मारून टाकू. ठीक आहे, म्हणजे 50-50 झालं. पण हे झालं, हेच उत्तर आहे. सेकंड किनी आय गेस, फर्स्ट किनी काय तर वेगळं होतं पण ते आले. ऑल ऑफ दिस असतं ऑल ऑफ दिस. ठीक, विच जिओलॉजिकल एव्हिडन्स सपोज द नोशन दॅट द क्लायमेट चेंज इज नॅचरल अँड कंटिन्युअस प्रोसेस. हे दिले. ट्री रिंग्स इन हाय अल्टिट्यूड बरोबर आहे. आपल्याला कळतं कंटिन्युअस. ग्लेशियल ॲडव्हान्सेस अँड रिट्रीट बरोबर आहे. सेडिमेंटरी डिपॉझिट बरोबर आहे. ठीक आहे, जरी ह्याचा काय अर्थ माहीत नसतं ऑल ऑफ दिस दिले ना, लय नको डोक्याला हे करू. ठीक आहे, पण म्हणलं डोकं शाबूत ठेवायचं. इथं जर एकदम जर काहीतरी नेगेटिव्ह असेल, कॉन्ट्राडिक्टरी असेल तर ऑल ऑफ दिस मारू नका. ठीक आहे, सांगतोय बघा. हा मस्त प्रश्न आहे. हा मी सॉल्व्ह केलेला. काय सॉल्व्ह केलेला म्हणजे ट्रिकनी सॉल्व्ह केलेला. ॲट रूम टेम्परेचर 300 K व्हॉट इज सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ वेवलेंथ. मी म्हणलो भाई 300 K, मला पहिल्यांदा वाटलं 3 लाख. म्हणलं 3 लाख नंतर काय तर सायन्स आहे रे, केल्विन बरोबर आहे, केल्विन बद्दल सोर आहे. हां, मग म्हणलं व्हॉट इज सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन ऑफ वेवलेंथ फॉर थर्मल रेडिएशन एमिटेड बाय बॉडी. म्हणलं बेस्टच. म्हणलं मला तर येत नाही, विषय कट. मी 3 नंबर टिक करणार होतो, पण एकदम म्हणलं अरे थांब जरा ऑप्शन्स बघू यार. चायला म्हणलं ठीक आहे, हे काय आहे 500 बर, हे 1,500 बनलं बर, हे 3,000 बर, हा याला 9,550. साधी गोष्ट आहे ना. त्या एक्झामिनरला जर मला कन्फ्यूज करायचं आहे तर त्यांनी नॉर्मल ऑप्शन दिले असते. एवढे एक्झॅक्ट, अरे बाबा म्हणजे काय हायलाईट केले त्यांनी. तो स्पेसिफिकली सांगतो की अरे बघ माझ्याकडं बघ, झालं बघितलं आपण, ठीक तेच उत्तर आहे. क्रॉस चेक करून घ्या, कारण आता मी म्हणजे आधी PPT बनवलं आणि तेच उत्तर आहेत मॅक्झिमम, तेच आहेत. येस, व्हेरी ट्रिक्स वगैरे मी नंतर व्हेरी ट्रिक्स फेल म्हणून पण व्हिडिओ केलाय, म्हणून मी सारखं हे करतो. ठीक आहे, आता बघा आता काय बघा, से वेदर फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे, हे ट्रू आहे वाचून बघा. तरी ऑल ऑफ दिस मारायचं, काही विषय नाही. विच ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट. सेल थिअरी. हां, सेल थिअरी ऑफ शेल्डन अँड शुआन. मला तर वाचतापर्यंत नव्हतं काय, मला शेजवान आहे का काय हे. मग म्हणलं भाई पहिले तर मला सेल थिअरी म्हणजे फक्त मला नॉर्मल डाल्टन आठवते आपला,
अजून कोण आठवतंय? रुदरफोर्ड तर या ॲटममध्ये गेला. आय गेस सेल त्याने मला आठवतच नाही. हां, मग म्हणलं बरं आता म्हणलं काय करू शकतोय, म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता काय करायचं, एकदम निगेटिव्ह सेंटेन्स आहेत का बघायचं, नॉट बीट असली काय हे आहेत का बघायचं. ऑल लिव्हिंग थिंग्स आर कंपोज्ड ऑफ वन ऑर मोर सेल, ठीक आहे, नॉर्मल वाटते. न्यू सेल्स आर फ्रॉम, ठीक आहे, असू शकते. आणि तुम्ही सांगा ह्यांनी सेल थिअरी दिली, ही थिअरी आहे ना, थिअरी 650-700 पानाची असते. या अख्ख्या पानांमध्ये आणि ह्याचा जर सार काढला, ह्याला जर म्हणलं प्रत्येक वाक्याला खूप महत्त्व असते, तर 2,500-3 हजारचं पेजेस निघतील प्रत्येक वाक्याचं. तर त्या 2,500-3 हजार पेजेसमध्ये इतका म्हणजे 5,000 सेंटेन्सेसमध्ये या एक तर असा रेफरन्स असू शकतोय ना. जरी आयोगाने उत्तर फर्स्ट कीला काय दिलं मला माहित नाही, तर सेकंड कीला आन्सर हे करून ते चालय, ऑल ऑफ दिज झालंय. तुम्ही किती पण रेफरन्सेस पाठवा, शक्यच नाही. आणि तुम्ही सांगा हे गेलेली माणसं आहेत, म्हणजे मयत पण अतिशय हुशार माणसं आहेत. आपण जर कुठलीही गोष्ट म्हणतोय हे रॉंग म्हणतोय, तर असं आपण म्हणतो शेल्डन अँड स्वॉन हे प्रूव्ह नाही केलं, राईट, तर नेगेटिव्ह पडते, राईट. त्यामुळे घाबरायचं नाही. आपण डायरेक्ट काय रे काय आलंय शेल्डन स्वॉन काय आता करायचं नाही, अजिबात नाही. चिल आउट, शांत. जर क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स आहे तर असंच आहे. थोडं माझी बोलण्याची स्पीड थोडी वाढली आहे, नो वाढतीच ती नॉर्मली, असू दे, ठीक आहे. आय विल ट्राय टू लोअर माय स्पीड. सी, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज काय आहे बघ, प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स, ठीक आहे. डिक्रीजेस ऑन इंक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टन्स, इंक्रीजेस विथ डिक्रीजेस विथ. हे आता साधी गोष्ट दिली, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट दिलं, ऑल ऑफ दिस तर नाही आहे. हे बघा, इंक्रीजेस ऑन इंक्रीजिंग टेम्परेचर, डिक्रीजेस ऑन डिक्रीजिंग टेम्परेचर, म्हणजे मला काय कळतंय सी आणि डी हे एकत्र तर येणार नाही, राईट, हे कळालं. आता बघा इथं ऑप्शन्समध्ये कुठं सी आणि डी आहे का, नाही आहे, ठीक आहे, बरं. आता नॉर्मली रेट ऑफ रिएक्शन जर तुम्ही वाचलं असलं तर तुम्हाला पण माहिती आहे की आता भाजी करतो, हे करतो, टेम्परेचर वाढवल्यावर गोष्टी फास्टमध्ये होतात ना. त्यामुळे इंक्रीजेस ऑन इंक्रीजिंग टेम्परेचर हे सी तर 100% बरोबर आहे, राईट. आता मी ऑप्शनमध्ये बघितलं की कुठं सी आहे. सी जे येतंय ते आधी करायचं आणि बाकीचे उडवायचे. बघा सी नाही आहे, मला ए चेकच करायला लागलं नाही की ए बरोबर आहे का नाही, राईट, ऑप उत्तर आलं, ठीक आहे. मी अप्रोच सांगतोय तुम्हाला, अप्रोच आपण बिल्ड करतोय, ठीक आहे. आता बघा की नोटेड वारली पेंटर हे वॉज ऑनर्ड ऑन फॉलोइंग. मी नाव घेत नाही, चुकीचं नाव घेतलं, माझ्यावर बहिष्कार बॉयकॉट रुद्र होईल, ठीक आहे. आता हे असं दिले. आता साधी गोष्ट आहे, आता मला ह्यांच्याबद्दल माहीत असणार आहे का, डेफिनेटली नॉट. अरे एवढं कसं शक्य आहे, नॉर्मल माणसं आहेत तर त्यांच्याबद्दल आपल्याला खूप एक्सपेक्टेड आहे, पण नाही असं माहिती. मग मी बघितलं ऑल ऑफ दिस हा एक ऑप्शन म्हणलं नाही आहे. मग मला दिसला हा बघा कसा बघतोय, हा ऑप्शनच माझ्याकडे बघायला लागलाय डोळे वाटारून. हा म्हणा लागलाय अरे बघ म्हणतोय माझ्याकडं. साधी गोष्ट ना, BCD ठीक. आणि अजून एक सांगतो, खूप जणांची कंबाईनचे पेपर ना कव्हर नाही झाले. का कव्हर नाही झाले माहिती आहे का, तुम्ही ना स्वतःवर विश्वास नाही ठेवत. आता हे जे प्रश्न आहेत ना, राज्यसेवेला तर वेळ आहे भरपूर, पण जेव्हा मला माहीत आहे ना की मी वाचलं नाही, मला ऑप्शन टिक करायचं, मी टिक करतो आणि पुढे जातो. 4 सेकंदात प्रश्न होतो. वाचलं हे वारली पेंटिंग माहीत नाही, बघितला टिक पुढं, अशा केल्यामुळं वेळ मिळतो, नाही का. म्हणजे मी तुम्हाला म्हणते अप्रोच बिल्ड झाला पाहिजे. राज्यसेवा वेळ भरपूर घ्या, त्या विषयी नाही, 17 मिनिटं. सी हां बघा, वेअर ट्रिक्स फेल बट कॅन वर्क. हां, बट कॅन वर्क असं का लिहिलं, हे प्रत्येकाला जमणार नाही. तुम्ही जर तुमचं डोकं शाबूत ठेवलं तरच हे होणार, राईट. आता ऑल ऑफ दिस करायला लागलो इथं की हे फेल होणार. पण एकदा म्हणलं ऑल ऑफ दिस 100% त्याला हायलाईट करायचं, पण प्रश्न पण वाचणं गरजेचं आहे. अरे बघा, व्हॉट आर द मेन प्रिन्सिपल्स ऑफ नॅशनल इलेक्शन पॉलिसी 68. ठीक आहे, मी इतकी वाचली नाही आहे. आता काय करणार आपण, नेगेटिव्ह सेंटेन्स शोधायचे, सापडले की त्याला हाकलायचा. कंपल्सरी फ्री एज्युकेशन टिल 14 वर्ष, बरोबर आहे, असू शकतं. ऑब्जेक्टिव्ह आहेत ना, मेन प्रिन्सिपल्स आहेत. हां, रेकमेंड आपलं कमिटी ते एक हे नंतर झालंय, पण त्याच वेळीच आहे, ठीक आहे, टिक. हायर पोझिशन इम्प्रूव्ड पे फॉर टीचर्स, डेफिनेटली ना अट्रॅक्ट करायला पाहिजे टीचर्सना. सी ॲटलिस्ट 10% GNP स्पेंड ऑन एज्युकेशन, ॲटलिस्ट कमीत कमी 10%. आपण इतक्या पंचवार्षिक योजना वाचल्यात, 5%च्या वर एकदा तर झाले का शिक्षणावर खर्च. शिक्षणावर एवढा गव्हर्नमेंट खर्च करत नाही. ह्यांनी तर 10% म्हणतात. अरे 10% लय झालं. आपण बजेट वाचतो, त्यामुळं आपल्याला एकदम स्ट्राईक झालं पाहिजे. अरे नाही, हे तर भाई नाही, हे लफड आहे, हे नाच काय एक्झामिनेनं चुकीचं दिले. त्यामुळं हे जो उत्तर A and B आहे, राईट. पण जर म्हणलं, जर आपण डोळे बंद करून जर चालतोय तर आपण ऑल ऑफ दिस करणार, आणि डेफिनेटली नंतर तुम्ही येणार अरे कमेंटला तू तर काय पण सांगतोस, राईट. पण तसं नाही आहे, राईट. थोडं डोकं शाबूत ठेवायला लागतं. सी
हा प्रश्न 100% चुकण्यासारखा. हा 100% नॉलेजचा प्रश्न आहे. जर माहीत असलं तरच येतंय, नाही तर मग शक्य नाही, येत नाही. आता आणि मी जरी असतो तरी मी ऑल ऑफ दिस केलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग रिटन बाय किंग हर्षवर्धना. आता यातलं आय डोंट अंडरस्टँड. हर्षचरित्र काय, हर्षचरित्र बाणभट्टांनी यांनी लिहिले. पण हे माहीत पाहिजे, हे खूपच एक्झॅक्ट झालं. जर माहीत असतं तरच आपण हे करणार, नाही तर शक्य नाही. आणि जरी तुम्ही ऑल ऑफ दिस करताय तरी फेअर इनफ, नाही का, की बरोबर आहे, आपण ऑल ऑफ दिसची गाडी एकदम बरोबर आहे म्हणलं तुम्हाला. 8 पैकी एक प्रश्न असा असणार जो ऑल ऑफ दिसनी चुकणार, तो हा वाला झाला, राईट. मग आजचा नाही, कारण मग आजचा नॉलेजचा होता थोडा, तर हे चुकणार. पण ठीक आहे, ह्याचं ABCD उत्तर आहे. ठीक आहे. आता बघा, हे बघा, विखुरलेल्या वस्तीची खालीलपैकी वैशिष्ट्ये कोणती आहेत, राईट. आता हे आहे, आज बघितलं. आता मी जर फास्टमध्ये जर ऑल ऑफ दिस मारलं तर मी चुकतोय. पण म्हणलं आपण त्याच्या आधी एकदा वाचायचं. आता विखुरलेली वस्ती म्हणजे काय, अशी वस्ती जे आपण म्हणतो सिंधुदुर्गमध्ये विखुरलेली वस्ती आहे, गडचिरोलीमध्ये म्हणजे इकडे एक गाव घर आणि दुसरं घर एकदम लांब, 1 किलोमीटर लांब, कारण विखुरलेलं आहे, राईट. विखुरलेला शब्द कळतोय ना आपल्याला, डिस्पर्स्ड, राईट. हे बघा, मी पहिल्यांदा बघितलं डोंगराळ भागात उत्तर प्रदेशात हे असलेल्या इथं हे वस्ती आढळते. ठीक आहे, बरोबर, डोंगराळ भागात आढळते, एकाचं घर इथं एकाचं घर इथं. ठीक आहे. बघा, या वस्तीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. मला नक्की माहीत नाही आहे, राईट, की सांगता येत नाही. बरं म्हणलं, हा हॅशला ठेवला मी, बघू ह्याच्यावर मला अर्थ कळत नाही, विचार करू. सी आहे बघा, नदी, डोंगर रांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादीमुळे घराचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असते. अरे, रस्ते आणि जिथं रेल्वे असतं, या पुणे स्टेशनला आला असेल ना, पुण्यामध्ये अभ्यासाला येतो तेव्हा, लांब आहे का, एक माणसावर माणसं बसलेली असतात इतकी हे. आणि ह्याने काय म्हणतंय, हे विखुरलेलं आहे, दूर असतं. हे स्टेटमेंटच डायरेक्ट म्हणते की अरे मी चुकीचं आहे, आणि त्यामुळे ऑल ऑफ दिस येत नाही. त्यामुळे बघा, सी उडलं, इथून सी उडलं आणि इथून सी उडलं, राईट. मग आता हे चॅलेंजिंग झालं की फक्त ए आहे का AB आहे. आय एम नॉट शुअर, कदाचित AB उत्तर आहे ह्याचं, राईट. मी इंग्लिशमध्ये वाचतो, मला याचा एवढं नीट अर्थ कळत नाही, तर ठीक आहे, हे एवढं बघून घ्या. 22वा प्रश्न आहे, 2024चा पेपर आहे, एवढं एक बघा. ठीक आहे. आता बघा, ऑल ऑफ दिस जे आहे, आता हे मी म्हणलं ना, मी सिजलचा अभ्यास करत होतो, त्यामुळे माझी हे निघाली नाही, 24ची माझी प्रिलिम्स काही निघाली नाही. आणि असं पण नाही की लोक म्हणतात मी काटावरनं मी पास उडले, चिक्कार 105 होते, 117.5 उडलाय. आणि बरं, त्या पलीकडे जाऊन सांगतो, मेन्स तर गॅरंटी देतो निघालीच नसती, गॅरंटी. ओपनच्या जागा किती होत्या काय माहिती, काहीतरी टॉप 40-42 यायला लागलं असतं, झालंच नसतं, नाही का. त्यामुळे नो रिग्रेट्स. ठीक आहे. नाही बघा, मी बघितलं, मी ऑल ऑफ दिस मारलं, पण माझा अभ्यास त्यावेळी कमी पडला, नाही म्हणलं ना, सिजल करत होतो. हे जण आहे 924 आहे. आणि ते जाऊन सांगतो तुम्हाला, फर्स्ट की नाही 4च उत्तर होतं. ह्याच्यावरनं काय कळतंय, ज्यांनी पेपर सेट केलाय ते समजा लिहून दिला असेल, पण प्रिंटिंगवाल्यांनी काय केलं, 925 केलं. त्यामुळे आन्सर की फर्स्टमध्ये हे होतं, आणि जेव्हा पोरांनी ऑब्जेक्शन पाठवलं त्यानंतर हे झालंय, राईट. नॉलेजचं आहे, पण ठीक आहे, होऊ शकतं. आता काय करू शकतो, ठीक आहे. बघा, आता बघा, आता ऑल ऑफ दिस दिसते, मला माहित आहे की बघा बरोबर विचारलंय, बरोबर हे दिसायला लागले, पण मी म्हणणार की ठीक आहे, एकदा वाचू ना, प्रश्न वाचायला तर पाहिजे, राईट. हे बघा काय दिले बघा, हाय लॅटिट्यूड जनरली हॅव ग्रेटर बायोडायव्हर्सिटी देन लो लॅटिट्यूड. अशा वेळी मी काय करतो माहिती आहे का, एक्स्ट्रीमिटीमध्ये जातो, इमॅजिन करतो. हाय लॅटिट्यूड मी गेलो हिमालयामध्ये, लो लॅटिट्यूड मी आलो आपल्या नॉर्मल सारसबागेत आलो. ते काय म्हणते, हिमालयामध्ये जास्त बायोडायव्हर्सिटी असणार, शक्य आहे, आणि सारसबागमध्ये कमी बायोडायव्हर्सिटी असणार, शक्य आहे का, शक्यच नाही, बरोबर. सारसबागमध्ये तर पाखरू जास्त असतात, बरोबर, राईट. हे असते, आणि इथं असणार आहे का, शक्य आहे का, शक्यच नाही, हिमालयामध्ये हे. त्यामुळे ह्यावरनं काय कळतं की अरे हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे, राईट. आणि त्यामुळे ह्याचं उत्तर ओनली B आहे. आणि ठीक आहे. आणि त्याच्याहून मी सांगतो, हे बघा, हे दोन जे प्रश्न हे आहेत ना, सेंटेन्सेस एकमेकाला कॉन्ट्राडिक्टरी आहेत. इथं काय म्हणतंय, हायरमध्ये ग्रेटर आहे, बघ, बायोडी जनरली ग्रेटर ॲट लोअर अल्टिट्यूड, ह्याच्यावरनं हे ऑल ऑफ दिस नाही आहे असं आपल्याला कळतंय. ठीक आहे. आता हे बघा, आता हे मी तुम्हाला अप्रोच द्यायला लागलो, हे अप्रोच घ्या आणि तुम्ही बाकीचे पेपर्स बघा या 2-3 दिवसात, तुम्हाला एक काय कळेल, पॅटर्न कळेल. म्हणलं तुम्हाला 100 पडतील, आपल्याला 120 गाडी न्यायची आहे. जे सिव्हिल इंजिनिअरिंगची परीक्षा हे ना करतात त्यांना तर अजून जास्त मार्क्स पाहिजे, फॉरेस्टचं जे करणार आहे त्यांना अजून पाहिजेत. ह्याच्याने तुमचे मार्क्स फक्त बूस्ट होणार, आणि 100% बूस्ट होणार. आय गॅरंटी यू. ठीक आहे. बघा, आता बघा, पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग रेफर्स टू, आधी मी बघितलं ऑल ऑफ दिस आहे का नाही आहे, मग म्हणलं आता काय, आता मला अभ्यास करायला लागणार. ठीक आहे. आता पर्स्पेक्टिव्ह म्हणलं, आता पर्स्पेक्टिव्हचा अर्थ काय, वरती जाऊ, दृष्टिकोन नियोजन. आता दृष्टिकोन आपण काय म्हणतो, म्हणजे काय कळते आपल्याला, लॉंग टर्म आहे कळते, राईट. तुझा दृष्टिकोन काय आहे, म्हणजे तुझे हे काय आहे. इथं काय दिले बघा, आता बघा,
पहिला बघा ऑप्शन ए वाचा, 20 आणि 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन. आणि इथं काय सी बघा, 15 ते 20 वर्ष संपूर्ण कालावधीसाठी एक योजना. वाचतानाच नको वाटते, कसं शक्य आहे ना यार, वर्ल्ड इज चेंजिंग, एव्हरीथिंग इज चेंजिंग, आणि तुम्ही म्हणताय की एकच योजना. म्हणजे याच्यावरनं काय कळतंय, सी ऑप्शन तर 100% चुकीचं आहे. म्हणजे तिथं सी आहे तिथं उडवा, ए सी उडला आणि इथं पण हे उडलं. आत्ता ऑप्शन आपला ए आहे किंवा ऑप्शन आपला बी आहे. आता थोडं जास्त हे आहे, ठीक आहे. आणि आय गेस याचं उत्तर ओनली ए आहे, ठीक आहे. म्हणजे 50-50 झाले, तुम्ही हे करू शकता. पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग साधी गोष्ट आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे, त्यामुळे 20 ते 25 वर्ष असं आहे याचं उत्तर आहे, ठीक आहे. आता बघा, आता DNA बद्दल, आता बघा DNA बद्दल जर आपल्याला जास्त माहीत असलं तर ठीक आहे, पण जरी माहीत नसलं तरी आपण काय करणार, जे ऑप्शन उडवून घेणार. हे बघा, पहिलं काय, DNA इज मेड ऑफ 2 लॉंग चेन्स ऑफ न्यूक्लिओइड्स कॉइल्ड इन अ हेलिक्स अराउंड अ सेंट्रल ॲक्सेस. DNA इज मेड ऑफ 2 लॉंग चेन्स ऑफ न्यूक्लिओइड कॉइल्ड अराउंड सेंट्रल ॲक्सेस. आता इथे हेलिक्स दिलंय आणि इथं नाही दिलेलं. ह्याचा अर्थ काय दिसतंय की ए आणि बी एकमेकाला कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणजे जर ए आहे तर बी नसणार, जर बी आहे तर ए नसणार. मग ए बी जिथे एकत्र आहे ते उडवा, उडले, ठीक आहे, हे उडलं. आता बघा, सी आणि डी वाचा. सी आणि डी मध्ये काय दिसतंय, सी दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच असं इथं दिलंय, आणि नाही हे सी ऑलवेज पेअर्ड दिलंय, आणि इथं काहीतरी हे दिले. म्हणजे हे दोन पण कॉन्ट्राडिक्टरी आहेत. म्हणजे सी आणि डी हे उत्तर नसणार, ठीक आहे. असं झालं. आता झालं, आता म्हणजे ॲटलीस्ट तुमचे 2 ऑप्शन गेले. आता आपल्याला काय कळतंय, एक तर ऑप्शन नंबर 2 आहे, एक तर ऑप्शन नंबर 3 आहे, ठीक आहे. मग आता हे तुम्हाला नॉलेजनी करू शकताय, नाही तर रिस्क घेऊ शकताय. आय गेस याचं उत्तर ANC आहे ना, बट डेफिनेटली यू शुड चेक इट आउट, ओके. आता पुढचं बघू आपण. हां, आता हे माझं चुकलं. हां, आता काय आता बोलायचं, इतक्या वेळा आपण मुन्ना MBBS बघितलाय तरी पण चुकलं. की काय आहे ते दिले, की डायलॉग आहे ना, की ह्युमन बॉडी में 207 हड्डियाँ होती है और मी सब तोडतो असं काही तर, आणि 208 दिले. हां, म्हणजे हे होता, त्यामुळे विच इज ट्रू दिले, ओनली बी हेचं उत्तर आहे, राईट. तर आहे हे ऑल ऑफ दिस फेल होते, इथं फेल होते, राईट. सी, हा प्रश्न खूपच अवघड होता, हे असं कोणालाच येणार नाही. हे वाचल्यावर तुम्हाला कळते, आणि इथं ऑल ऑफ दिस ऑप्शन आहे. डेफिनेटली मी आय वेंट विथ दिस, आणि तुम्ही पण गेलं पाहिजे. कारण हे बघा, हा एक प्रश्नांमुळे तो अख्खं लॉजिक बदलत नाही. आत्तापर्यंत आपण बघितलं की बाकीचे ऑल ऑफ दिस किती जास्त पॉझिटिव्हली होऊन जाते. हां, पण इथं जर नाही होत, हे अर्थ असं नाही की आपण टिक नाही करायचं, आपण 100% ह्याला स्टिक केलं पाहिजे. ह्याचं उत्तर ओनली बी आहे, पण दिस डझंट चेंज एनिथिंग. जरी असलं तरी आपण स्टिक केलं पाहिजे. आता बघा, हा एक प्रश्न भारी आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. आता एक केमिकल रिॲक्शन आहे असं हे दिले, आणि जर तुम्हाला माहीत असेल बघा, डिकम्पोजिशन म्हणजे काय आहे, की हे होतं ना, डिकम्पोज होतं, म्हणजे एकाचे तुकडे भरपूर होतात. त्यामुळं हे जो उत्तर ओनली सी आहे. आणि आय गेस ह्याच्यावरच माझं निघलं, मी ए आणि डीकडे गेलोच नाही. कारण आणि हे सी एक्झोथर्मिक असलं तर हीट रेडिएट होती. इथं असं ट्रायंगल म्हणून असतं आणि असं असते, म्हणजे काही हीट बाहेर पडली, त्यामुळे एक्झोथर्मिक नाही आहे. त्यामुळे हा ऑप्शन उडलेला, हा उडलेला. मग मी मला एक तर डिस्प्लेसमेंट नाही तर डिकम्पोजिशन. डिस्प्लेसमेंट तर काय झाली नाही आहे, राईट. डिस्प्लेसमेंट म्हणजे हां, हे जर उलटं झालं असतं ना, नाही आय गेस बघून घ्या जाऊ दे, ठीक आहे. हे ठीक आहे. सी, आता दिले वेळ ट्रिक्स फेल बघा. वी सॉल्व 24 क्वेश्चन विथ लॉजिक अँड लिटिल नॉलेज. लिटिल नॉलेज म्हणजे हे असे प्रश्न होते की कदाचित तुम्ही सोडले असते, पण जर आपल्याला थोडी ट्रिक माहीत आहे, थोडा आपल्या स्वतःवर विश्वास आहे, तर आपले हे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात, राईट. त्यामुळं ऑल द बेस्ट. हां, तुम्ही हे मला मी म्हणतो की डेफिनेटली तुम्ही हे यूज करा, आणि कमेंट्समध्ये डेफिनेटली सांगा मला की बाबा यूज झाला आहे, कारण होईलच माझ्या मते, ठीक आहे. ऑल द बेस्ट. लय मोठा व्हिडिओ झाला, ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट.